अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। प्यारे बच्चों, आइए आज हम देखते हैं बख्शिश इस सबक के सवाल व जवाब यानी प्रश्न उत्तर आज हम देखने जा रहे हैं। तो चलिए प्यारे बच्चों शुरू करते हैं। देखिए प्रश्न इस तरह है, बाईंनी मुलांना व्हिडिओ क्लिपद्वारा पटवून दिलेले गोष्टी। तर पहिला आहे, प्लास्टिकचे विघटन होत नसल्यामुळे ते जमिनीचा कस घालवते। दूसरा आहे, प्राण्यांचा जीव घेते। तिसरा, जलचरांना धोका पोचवते। आणि चौथा आहे, वायू प्रदूषण करते। आई प्लास्टिकच्या पिशव्यातून या वस्तू आणायची, तर कुठकुठल्या वस्तू आणायची पहा मुलांनो, दूध, तेल, भाजी, फळे, फुले। त्यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न पाहूया। पाठाच्या आधारे पुढील वाक्य योग्य घटना क्रमांक लिहा। महिना अखेरला चैतन्यने पिशव्या मोजल्या। चैतन्य आईला प्रकल्पाबद्दल सांगितले। बाईंनी वर्गात चैतन्याचे कौतुक केले। चैतन्य क्रिकेट खेळून घरी आला। मुलांनो, यामध्ये सर्वात प्रथम कुठली घटना येईल ते आपल्याला क्रमाने लिहायचे आहे। तर उत्तर असे आहेत, चैतन्य क्रिकेट खेळून घरी आला। चैतन्यने आईला प्रकल्पाबद्दल सांगितले। महिना अखेरीला चैतन्यने पिशव्या मोजल्या। बाईंनी वर्गात चैतन्याचे कौतुक केले। तर मुलांनो, हे घटनाक्रमाने आपल्याला लिहायचे आहेत। पुढचा प्रश्न पहा, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। प्रकल्पाच्या निमित्ताने चैतन्याने कशाचा अभ्यास करणार होता? तर उत्तर असं आहे, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कमी करण्याचा मार्ग आणि पिशव्यांच्या अतिवापराचे दुष्परिणाम याचा अभ्यास प्रकल्पाच्या निमित्ताने चैतन्याला करायचं होतं। प्रश्न दुसरा, आपण प्लास्टिकच्या पिशव्यातून काय काय आणतो असे आईने चैतन्याला सांगितले। तर उत्तर असे आहे, आपण प्लास्टिकच्या पिशव्यातून दूध, तेल, भाजी, फळे, फुले आणतो असे आईने चैतन्याला सांगितले। तिसरा प्रश्न असा, चैतन्याच्या आईने तिच्या आईला काटकसरी सुगुणी का म्हटले आहे? तर उत्तर आहे, चैतन्याच्या आई आजोबांच्या जुन्या पॅन्टच्या कपड्याच्या पिशव्या शिवायची, म्हणून तिला काटकसरी सगुणी म्हटले आहे। शेवटचा प्रश्न असा, प्रकल्प पूर्ण झाल्यावर बाईंनी मुलांना कोणता उपदेश केला? तर उत्तर आहे, प्रत्येकाने एक तरी झाड लावणे व ते जगवणे गरजेचे आहे, असे आपली जीवनशैली असायला हवी, असा उपदेश प्रकल्प पूर्ण झाल्यावर बाईंनी मुलांना केले।